महाराष्ट्रामध्ये असे काही भाग आहेत ज्या भागांमध्ये अनेक बाहेरच्या देशांमधले मौलवी तिकडे जात आहेत, काय करतायत माहिती नाहीये, कारण आतमध्ये कोणाला पोलिसांना पण जाता येत नाहीये। त्या भागात काय शिस्त आहे, काय होणार आहे कळत नाहीये। परंतु मला जे कळलंय त्याप्रमाणे पोलिसांचं असं म्हणणं आहे हा काहीतरी एक प्रचंड मोठं काहीतरी कारस्थान घडवण्याचा एक डाव आतमध्ये शिजतोय। आणि आमच्या डोळ्या देखत आज रोजच्या रोज या सगळ्या ट्रेन्स येत आहेत, रोजच्या रोज आम्ही कोणाला पोचतोय आम्हाला माहिती नाहीये। हे सगळे ह्या नुसत्या झोपडपट्ट्या नाहीत, हे सगळे मोहल्ले आहेत। आणि या मोहल्ल्यामध्ये आज पाकिस्तानी, बांगलादेशी हे सगळी लोक इकडे पोचली जात आहेत। ही सुद्धा आपल्या अंगावरती येणार। आपल्याला पाकिस्तानशी युद्ध करायची गरजच नाहीये। उद्या जर काही घडलं तर आपल्याला आपल्याच देशात लढावं लागेल। त्या राज्यामध्ये मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून 2 गटात राडा झाला, ते म्हणजे नागपूरमध्ये। दोन्ही गटात राडा झाल्यानंतर मात्र पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा देखील नोंद केला। मात्र सन्माननीय राज ठाकरे यांनी मात्र काही दिवसापूर्वी या संदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं, ते म्हणजे जगाला बाहेरून धोका नसून अंतर्गत धोका असल्याचं वक्तव्य त्यांनी देखील केलं होतं। आणि ते वक्तव्य आता कुठेतरी सत्य होत चाललं आहे याची एक वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षरित्या मात्र 2 दिवसापूर्वी नागपूरमध्ये पाहायला भेटली।